जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेली स्तोत्र आणि समर्थांनी रचलेले स्थापित केलेले मारुती यांना रामदासी परंपरेत अति अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग त्या अनन्यसाधारण महत्त्वामधला त्यातल्या त्यात पाचवा हा जो मारुती आहे, जो दासमारुती चाफळचा, तर चाफळच्या मारुतीबद्दलचं निरूपण आज करता येत आहे. ही खरंच सुवर्ण संधी आहे. हे मंदिर बांधत असताना समर्थांनी सांगितलं, हे मंदिर बांधायचं असेल तर आपण भिक्षा मागून या भिक्षेतून आपण या मंदिराचं स्थापना करू. त्याचं कारण काय आहे की ती भिक्षा जसे जसे देतील त्याप्रमाणे लोक त्यामध्ये भक्तिभावानी जोडल्या जातील आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये विनम्रता जागृत होईल. आपण एका कोणी बांधणं वेगळं आणि सगळ्यांनी मिळून हे मंदिर बांधावं असा आग्रह समर्थांचा होता. आणि चाफळवरती तर विशेषच प्रेम आहे. चाफळचा राम आणि चाफळचा हनुमंत यासाठी त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी त्यापायी रामापाशी एकरूप होता येईल अशा प्रकारची त्यांनी प्रार्थना आणि सगळ्यांना विनंती केली. त्याप्रमाणे सगळ्यांनी भिक्षेमधून वर्गणी करून त्यांनी त्या चाफळच्या मारुतीची स्थापना केली. आणि जो दास मारुती आहे त्यांनी कसं, आता त्यांना जे आठवत आहे ना हे वर्णन करत असताना, त्यांना हे जे वर्णन करतायत पाचव्या मारुतीचं, ते दासमारुतीचं वर्णन जेव्हा करतात ना, तेव्हा समर्थांच्या समोर, समर्थांच्या डोळ्यासमोर म्हणजे समर्थांच्या हृदयामध्ये स्कंदभागी रामाला वाहून नेणारा मारुती आहे. स्कंदबादी नंतर संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत नेणारा मारुती आहे. समुद्रपार लंकेला झेपावला आहे असा मारुती आहे. दासमारुती असून सुद्धा वर्णन करताय दासमारुतीचं आणि असं रूप त्यांच्या मनात आहे. आता बालमारुती किती आवडला होता आपल्याला. बालमारुतीचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं होतं की या फांदीवरून त्या फांदीवर तो उड्या मारतो असा बालमारुती आपण कल्पना केली. आताचा तो मारुती त्यांच्या मनात जो आज आहे, त्यांचे बाहू स्फुरण पावलेले समर्थांचे. समर्थांना असं वाटतंय की काय बोलू आणि काय नाही, प्रत्येक शब्दावरती त्यांचं प्रभुत्व आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की द्रोणागिरी उचलत असताना म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारच्या मारुतीची मूर्ती लावायची हे सुद्धा आपल्याला सांगतात ज्योतिषी, की कोणत्या प्रकारच्या मारुतीच्या मूर्तीने आपल्याला कोणता लाभ होतो. तर या ठिकाणी हे जे दासमारुतीचं वर्णन करतायत ना, त्या ठिकाणी त्यांना हे 3 प्रकारचे मारुती आठवतात. आणि असा मारुती दासरूपामध्ये चाफळला उभा आहे. हा जो आहे त्यांच्या मनातला मारुती तो तिथे उभा आहे. मग त्यांनी जसं म्हटलं 11 मारुतींपैकी 10 जे आहेत ना ते वीर मारुती आहेत. 11 पैकी 10 वीर मारुती आहेत. एक बालमारुती सांगितलं आपण, 10 वीर मारुती आहे म्हणजे त्याला प्रताप मारुती म्हणतात. आणि हा आहे जो दास मारुती आहे. आजचा हा जो दास मारुती, शनिवारचा दिवस आहे, नुकताच हनुमंताचा जन्म झालेला आहे आणि आपण दासमारुतीचं वर्णन ऐकतोय, चिंतन करतोय, मनन करतोय. त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी, तेणे हो कष्टी होसी,
राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप, जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्ही राम करता असं म्हणशील ना तर तुला यश कीर्ती प्रताप सगळं मिळणार आहे. तेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालं तुझी गुणे, जय जय रघुवीर समर्थ. असा मारुती, दास मारुतीचं वर्णन या ठिकाणी ते करतायत. मग आता त्यासाठी आपल्याला ते पुन्हा स्तोत्र ऐकायची गरज नाही. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 ते 11 मारुतींमध्ये मारुतींचं स्तोत्र कोणतं आहे की चाफळा माझी, दोन उंबरेजी, असे जे स्तोत्र आहे ते आपल्याला माहिती आहे. आता 11 मारुतींचं एक वैशिष्ट्य सांगते आणि आपल्या निरूपणाला सुरुवात करते. 11 11 बहु 11 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. आपल्याला कसं कळणार आहे समर्थांनी सांगितल्याशिवाय. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. गुह्य ते गुह्य जाणावे आनंदवन भुवनी, गुह्य ते गुह्य जाणावे आनंदवन भुवनी. ज्यांना आनंदवन भुवनामध्ये जायचं आहे त्यांनी हे गुह्य जाणून घ्यावे आणि तुझ्या दासबोधासी त्या तो बोध व्हावे म्हणत असताना समर्थांना प्रार्थना करायची, समर्था तुम्ही जे वर्णन केलं आहे ते वर्णन मला पटावं आणि त्याप्रमाणे मी वागावं अशी आज्ञा मला तुम्ही करा. हा दासमारुती ते सगळं आपल्याला देणार आहे, कारण तो दास्यत्व पत्करलेला मारुती असल्यामुळे तो रामाचं कार्य करण्याला अतिशय प्रवाही आहे. असा मारुती, अशा मारुतीचं आज आपण जे वर्णन करणार आहे ते अगदी वेगळं आहे. आता बघा त्याचा उजवा हात कसा आहे. त्याचा उजवा हात ध्वजासारखा उंच आहे. प्रत्येक मारुतीचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचा. उजवा हात त्याचा ध्वजासारखा उंच आहे आणि डावा हात त्याचा कमरेवर आहे. आपल्या विठ्ठलाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर आहे. प्रत्येक गोष्टीचं वैशिष्ट्य आहे. शंकर महाराज कसं बसतात, स्वामी समर्थ कसं बसतात, याची मारुतीची शेपटी कुठे आहे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला कळलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं उजवा हात ध्वजासारखा उंच आहे आणि डावा जो हात आहे तो कमरेवर आहे. मग त्यांनी उजव्या हाताने सांगितलं आहे की रामनामाची ध्वजा माझ्या हातामध्ये आहे, कारण तो दासमारुती आहे. रामनामाची ध्वजा माझ्या हाती आहे, त्यामुळे माझं यश मी जे काही संपादन केलं ते उच्च मुखाने मला सगळ्यांना दाखवायचं आहे. मस्तकी देव धरावा तसं. आणि त्यानंतर शांतपणे माझं झालेलं कार्य मी शांतपणे रामरायाच्या चरणी अर्पण करायचं आहे. मी निवांत राहायचं आहे. माझं काम झाल्यानंतर डावा हात कमरेवर आहे. डावा हात कमरेवर, उजवा हात काय काम करण्यासाठी तयार. म्हणजे इकडे काम करत असताना जेव्हा रामांनी सुद्धा त्यांना म्हटलं की हनुमंता तुझ्यामुळे सगळं घडलं, तेव्हा सांगितलं रामा तुमच्या शब्दाशिवाय मी काहीही करू शकत नाही. त्यामुळे जो हात वर करत असला तरी ध्वजा त्याच्या हातात असली, ती यशाची, कीर्तीची, संपन्नतेची ध्वजा हातात आहे, पण हात माझा कमरेवर आहे, कारण मी रामाचा दास आहे. जय जय रघुवीर समर्थ म्हणून जेव्हा याची सुरुवात होते, या स्तोत्राची सुरुवात होते, तुम्ही कल्पना करा 2 मिनिट. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळी. हनुमंता, कोणा फोन येतोय, हनुमंता रामदूता आणि म्हणत असताना दासमारुती आहे. 1 मिनिट मी फक्त माझा हे मोड हे करते. सारखे फोन येत आहेत. हां, तर रामदूता म्हणत असता त्यांनी हा जो म्हटलाय, हां, हे जे त्यांच्या मनामध्ये 3 भाग सांगितले, द्रोणागिरी आणणारा, त्यानंतर सांगितलं स्कंदभागी रामाला वाहून नेणारा, आणि तिसरा सांगितलं की लंकेमध्ये झेप घेणारा जो मारुती त्यांच्या मनामध्ये आहे, असा मारुतीचं वर्णन मनात असताना तसं हृदयामध्ये असताना त्यांनी म्हटलंय हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळी ब्रह्मचारी कपिनाथा विश्वंभरा जगतपते. म्हणजे आपण त्यांची कल्पना करायची मनातल्या मनात की आता ते द्रोणागिरी पर्वत उचलतात आहे, नंतर रामांना खांद्यावरती घेतलाय, अशी भूमिका त्यांच्या मनात असताना हनुमंता असं त्यांनी म्हटलं. हनुमंता काय बोलू मी आता तुझ्याबद्दल, बोलणार आहे कारण की मला तुमचं वर्णन करायचं आहे, पण तुमचं जे स्वरूप माझ्या मनात आज आहे ते असं आहे की हनुमंता रामदूता. हनुमंता, आता हनुमंताचं उदाहरण करत असताना तो हनुमंत नाव म्हणून त्यांनी घेतलं आहे पहिल्यांदा. आणि हनुबद्दल आपण आधी बोललो आहे की त्याच्या हनुवटीला जो त्रास झाला, जो तो सूर्यबिंब गिळायला गेला, बाल मारुतीच्या स्तोत्रामध्ये आलं आहे, तेव्हा जेव्हा तो गिळायला तेव्हा त्याला इंद्राला राग आला आणि इंद्राने वज्र फेकून मागितलं. मग ब्रह्मदेवाला जाणवलं. मग ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं असं करायचं नाही, त्याची हनु पुन्हा जिथल्या तिथे आली. अशी ही हनुवटी असलेला, वेगळी हनुवटी असलेला, जे नव्हतं आधी ते होतं, नव्हतं आणि पुन्हा आलं, अशा प्रकारची जी हनुवटी त्याची असा जो हनुमंत आहे, तो हनुमंत काय आहे, रामदूत आहे. आता रामदूत म्हणजे आता आपण समर्थ भक्त म्हणतो, रामभक्त म्हणतो, तर रामभक्त आपणच स्वतःला म्हणतो, आपणच स्वतःला समर्थ भक्त म्हणतो, आपणच याचा भक्त म्हणतो, आपणच त्याचा भक्त म्हणतो. पण रामदूत हा जो शब्द वापरला आहे समर्थांनी, तो रामांनी हनुमंताला म्हटलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे. एखाद्याची सेवा करायची, सेवा करत असताना मी तुमच्याकडे बघतो म्हणणं
आणि त्यांनी आपल्याकडे बघणं हा खूप महत्त्वाचा बदल आहे. तो रामदूत हा शब्द अशाच दृष्टीने वापरला आहे की रामांनी हनुमंताला रामदूत म्हटलं आहे. हनुमंतांनी स्वतः म्हटलं नाही की मी तुमचा दूत आहे. हा सगळ्यात मोठा भाग समर्थांना या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणत असताना हनुमंत जो आहे आमचा तो सशक्त आहे, बलवान आहे, सगळं काही त्याच्याजवळ असून सुद्धा त्यांनी सांगितलं की रामदूत कसा आहे. रामदूत म्हणजे कसं आहे की रामांनी एकदा सांगितलं, जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली किष्किंधा कांडामध्ये सुग्रीवाच्या जवळ जेव्हा भेट झाली तेव्हा सांगितलं त्यांनी आपल्या लक्ष्मणाला, रामांनी सांगितलं की अरे बाबा, हा जो व्यक्ती आहे ना त्याला सगळंच्या सगळं व्याकरण पाठ आहे, त्याला सगळंच्या चारही वेद त्याचे पाठ आहेत म्हणे. सगळे 4 वेद, चारही वेदांचा सांगोपांग त्यांनी अभ्यास केला आहे. त्याला त्याचं व्याकरणाच्या सगळ्या व्याख्या पाठ आहेत. बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे तो, मधुर आहे तो, त्याचं बोलणं कर्कश वाटत नाही. नंतर तो थोडक्यात बोलतो, पॉईंट टू पॉईंट बोलतो, पाल्ला लावत नाही आणि थोडक्यातही बोलत नाही, जेवढं बोलायचं तो बोलतो. म्हणून त्याला म्हटलंय पुरस्थ. पुरस्थ म्हणजे छातीपासून, कंठापासून आणि मुखापासून कोणता स्वर कसा काढायचा हे त्याला कोणाचं तरी ऑडिओ व्हिडिओ चालू आहे. पुरस्थ म्हणजे छातीपासून, कंठापासून आणि मुखापासून कसा आवाज काढायचा, कुठे भर द्यायचा, कुठे कमी करायचा, हे सगळं त्याला माहिती आहे म्हणे. कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे. बाहेर पडावा कोणता शब्द कधी बाहेर पडायचा ते सुद्धा त्याला माहिती आहे. ओठ, डोळे, भुवया, कपाळ, हालचाली आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला बघत असताना ते समजलं पाहिजे हालचालीतून, देहबोलीतून. ती सगळी देहबोली लक्ष्मणा मला हनुमंताची कळते. पहिली भेट आहे बरं, पहिल्या भेटीमध्ये कोणी कोणाला ओळखू शकत नाही. रामांनी, लक्ष्मणाला हा संवाद आहे रामाचा वाल्मिकी रामायणामध्ये की त्यांनी सांगितलंय लक्ष्मणा याचं बोलणं कसं आहे, आणि हा अगदी पुरस्थ आहे म्हणजे छातीपासून, कंठापासून आणि मुखापासून कोणते शब्द कोणता ताल त्याला द्यायचा आहे अशा शब्दांनी बोलतो. जास्त बोलत नाही, कमी बोलत नाही, थोडक्यात बोलत नाही, खूप डटाळत बोलत नाही. 9 व्याकरणाचा ज्ञाता आहे. त्यानंतर 4ही वेद त्याचे पाठ आहेत. असा हा जो व्यक्ती माझ्यासमोर आला आहे तो अगदी सुनियोजित बोलतो, इतकं सुनियोजित बोलतो. पहिली भेट होतून सुद्धा मी तर अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलो म्हणे, असं लक्ष्मण सांगतात आहे. लक्ष्मण त्यांना सांगतात आहे की मी त्याच्या प्रेमात, राम त्यांना सांगतात आहे की मी त्याच्या प्रेमात पडलो. बोलण्यात कुठल्याही प्रकारची ओढाताण नाही, कर्कशपणा नाही त्याच्या बोलण्यामध्ये. त्याच्या समोर त्याच्या बोलण्याने कोणीही शत्रू गार होऊन जाईल. जो घाबरला तो पळून जाईल आणि जो नाही घाबरला तो मरून जाईल. अशी त्याच्यामध्ये अशी मोठी दिव्य शक्ती त्याच्यामध्ये आहे. मग ही स्तुती रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या जवळ पहिल्याच भेटीमध्ये केली. म्हणजे किती त्यांनी त्यांच्यावरती आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांना आवडलं आहे रामांना. आणि असा हा वक्ता होण्यासाठी, असा हा दूत होण्यासाठी अतिशय उत्तम असा व्यक्ती माझ्यासमोर आला आहे असं मला वाटतं म्हणतो. अशी ही स्तुती रामचंद्रांनी लक्ष्मणाजवळ केली. मला तर प्रत्येक वेळी असं वाटतं की जेव्हा हे जे सगळं रामायण वगैरे घडतं ते 2 पात्र, 3 पात्र किंवा 4 पात्र किंवा हा व्यक्ती का, हे सगळं कसं नियोजित आहे. लक्ष्मणाला सांगितल्यामुळे आपल्याला कळलं, अच्छा असं आहे का. लक्ष्मणाशी रामचंद्र बोलले आणि त्यांनी सांगितलं हा दूत होण्यासाठी योग्य आहे. मग रामदूत हा शब्द कोणी वापरला? रामदूत हा शब्द रामाने वापरला आहे. आपण एखाद्याचं काम करतो आणि आपण काम करत असताना मी हे काम करणं वेगळं आणि त्यांनी आपल्याला शाबासकी देणं, स्तुती करणं हे वेगळं. तर हे या हनुमंतापासून आपण शिकायला पाहिजे की माझं काम मी केलं पण स्तुती रामचंद्रांनी केली आहे आणि ती स्तुती करून सुद्धा तो म्हणतोय नाही मी दास आहे तुमच्याशिवाय शक्य नाही. म्हणजे किती वरच्या लेवलचं त्यांचं नातं आहे की रामचंद्र स्वतः स्तुती करतात आहे. स्तुती करून हा अतिशय नम्र होतोय, नाही रामचंद्रा मी हे करू शकत नाही, माझ्यामध्ये हा भाव नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्या मनात आहात तोपर्यंत हे शक्य आहे, अन्यथा मी हे करू शकत नाही. मग असा हा जो रामपुत्र आहे, मग हा रामदूत म्हणायला पाहिजे की नाही. म्हणून पहिली ओळ आहे हनुमंता रामदूता. मग हा जो रामदूत आहे, हा रामदूत स्वतःचं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताकडून कौतुक मिळालेला असा दूत आहे. आपण आपलं काम करण्याची एक म्हाताऱ्या बाईची कथा आपण ऐकली होती की म्हातारी केदारनाथला निघाली आहे, डोळे नाही आहेत तिला, शरीर साथ देत नाही आहे. सगळेजण म्हणतात तू कशी केदारनाथला जाणार आहे, साधं मंदिर आहे का गावातलं हे. तर ती म्हणते मंदिर मला जायचं आहे. असं करून कशीबशी खालच्या पाडावापर्यंत जेव्हा पोचली तिथले लोक पुन्हा हसायला लागले तिला की अगं तुला डोळे नाही आणि तू कशी काय आणि या वयामध्ये तू कशी केदारनाथला जाणार, तुला कसा केदारनाथचा देव दिसणार आहे. तर ती म्हणाली देव मला दिसणारच नाही, हे तर मला घरीच माहिती होतं. मला डोळे नाही, मी अंध आहे काय मला माहिती नाही,
पण त्याला तर दिसतंय ना मी आली आहे म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. हा जो रामदूताचा भाव आहे तोच भाव आहे हा, की मला काम करायचं आहे. आशीर्वाद आणि स्तुती भगवंतांकडून आली आहे. म्हणून हा रामदूत वापरत असताना समर्थांना गदगदून आला आहे. कारण मनामध्ये प्रचंड पराक्रम करणारा हनुमंत आहे आणि तो पराक्रम करत असताना तो पराक्रम पूर्ण झाल्याची पावती स्वतः रामचंद्र आधीच देत आहेत त्याला. कारण त्याच्या चेहऱ्यावर त्याची देहबोली, तो कुठे जोर देतो, कुठे बोलतो, कसा बोलतो, आणि त्याच्या बोलण्याला म्हणे अजून एक प्रकार आहे. रामदूत म्हणत असताना ते म्हणतात स्त्रक, चंदन आणि नाही ब्रह्मचारीसाठी आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा पाहिला रामदूता, तेव्हा त्यांनी सांगितलं असा हा रामदूत आहे माझा हनुमंत. तो हनुमंत दास मारुती आहे, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून हनुमंता मी तुझ्याकडे बघतो आणि हे शब्द वापरतो. ह्याकरता हे सगळ्यांनी समजून घ्यावे. या समजण्याच्या नंतर जो हनुमंत तुमच्या मनात प्रगट होईल तो समर्थांना अपेक्षित आहे. नंतर ते म्हणतात वायुपुत्रा महाबळी. तो वायूचा पुत्र आहे, महाबलवंत असा माझा हनुमंत आहे आणि तो ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी कपिनाथा ब्रह्मचारी कपिनाथा विश्वंभरा जगतपते. आता हा ब्रह्मचारी शब्द कसा आहे की जो ब्रह्मरूपी वेद शिकण्यासाठी आचरण करतो ते. जर ब्रह्म शिकायचं असेल, ज्ञान शिकायचं असेल, वेद शिकायचे असतील तर एक वेगळ्या प्रकारचं आचरण लागतं, ज्याला कडक शिस्तीमध्ये त्याला वागावं लागतं. असा शिस्त पाळणारा तर तो आहेच. ब्रह्मचारीमध्ये 2 प्रकार आहेत, की एक ब्रह्मचारी असा की जोपर्यंत शिक्षण घेतोय वेदांचं तोपर्यंत तो ब्रह्मचारी व्रत पालन करतो, नंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकतो. हा पहिला प्रकार, की पूर्ण माझा वेदांत पाठ झाला, माझं अध्ययन झालं आणि नंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकतो. पण हा दुसऱ्या प्रकारचा ब्रह्मचारी आहे की जो आयुष्यभर ब्रह्मचारी आहे. आणि नैष्ठिक ब्रह्मचर्य ज्याला म्हणतात, असा नैष्ठिक ब्रह्मचर्य असलेला माझा हनुमंत आहे. त्याच्यामुळे त्याची शक्ती कितीतरी पटीने वाढलेली आहे. कारण शिस्तीत जीवन जगतोय तो, काटेकोर आहे, अनुशासित आहे, गुरुगृही वाढलेला आहे, त्याला सगळी त्याच्याजवळ प्रेरणा आहे. ब्रह्मचारी हा गृहस्थ जो होऊ शकतो तो होत नाही. त्याने आयुष्यभर सांगितलं आहे की मला ब्रह्मचारी व्रत पालन करायचं आहे, म्हणून याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात हनुमंतांना. नंतर ते म्हणतात की स्त्रक, चंदन आणि स्त्री या 3 गोष्टींपासून तो दूर आहे. आयुष्यभर त्याचं वर्णन याच स्तोत्रामध्ये समर्थांनी केलं आहे. स्त्रक म्हणजे हारतुरे म्हणजे सन्मान. आता एवढे स्वतः रामचंद्र त्याला म्हणतात आहे की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, पण त्याला त्या सन्मानाचं काही वाटत नाही. तुमचं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हारतुरे ह्यामध्ये तो रमत नाही. आपण हे असंच खूप बघतोय, थोडीशी काही गोष्ट झाली की आपण हारतुऱ्यांमध्ये आणि सन्मानामध्ये राहतो. ते न राहण्यासाठी समर्थांचे स्तोत्र किती कामी पडतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ते स्त्रक म्हणजे हारतुरे. नंतर दुसरं म्हणजे चंदन म्हणजे सुगंध. त्याच्या अंगातून त्याच्या देहातून सुगंध येतो, आपोआप येणारा सुगंध आहे त्याचा, पण बाकीच्या सुगंधांनी तो आकर्षित होत नाही. सुगंध हा नको आहे म्हणतो मला माझ्या याच्यातून का, कारण माझी आभा तशी आहे. माझं रामचंद्रांवरचं प्रेम भक्ती, त्यामुळे तो सुगंध येतो. चंदनाचा सुगंध त्याच्या शरीरातून देहातून येतो, पण बाहेरचा सुगंध त्याला आकर्षित करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वनिता. स्त्रीपासून तो फार लांब आहे, कारण लंकेमध्ये त्याला भरपूर स्त्रिया दिसणार आहेत आणि त्या लंकेतल्या राक्षसिणी आहेत सगळ्या. रामांना सुद्धा अडकवायचा प्रयत्न केला, हनुमंतांना सुद्धा असा अडकवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो स्त्रीपासून कोसो दूर आहे मी. मग या 3 गोष्टी सांभाळणारा असा नैष्ठिक ब्रह्मचारी माझा हनुमंत, असा हनुमंत समर्थांना अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळे आणि नंतर ब्रह्मचारी कपिनाथा विश्वंभरा जगतपते. आता हे झाल्यानंतर कपिनाथा का बरं म्हटलं आहे? कपिनाथा म्हणजे वानरांचा तो अधिपती आहे. वानरांचा अधिपती म्हणजे त्याच्या अखत्यारीमध्ये वानर आहेत आणि वानरांचा रक्षण करताय. आता वानरांचं रक्षण करता आपल्याला संपूर्ण रामायण जेव्हा ऐकतो आपण, तर संपूर्ण रामायण जेव्हा वाचतो तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातातून निसटतात किंवा आपल्याला कळतच नाही. पण जेव्हा वानरांना अडचणी येतात, वानर जेव्हा रामांच्या सोबत जात होते, प्रत्येक गोष्ट रामांपर्यंत जात नव्हती, जाऊ शकत नव्हती. तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत वानरांच्या, ते इतक्या संख्येने गेल्या तिथे खाणं पिणं आणि हे सगळं त्यांचं करणं, हे सगळं हनुमंत करत होते, सांभाळत होते. या कानाचं त्या कानाला कळलं नाही की कशी मदत त्या वानरांना ते करतायत. नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. त्यांना जर खायला प्यायला मिळालं नाही तर ते कसे रामांच्या सोबत येतील. त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोणी घेतली आहे? हनुमंतांनी घेतली आहे. त्यांना सगळ्यांना व्यवस्थित खाणं पिणं होत आहे की नाही, त्यांची तब्येत चांगली आहे की नाही, हे सगळं पाहण्याचं काम हनुमंत करत होते. याची गोष्ट रामांना सुद्धा कळली नाही की इतके सगळे वानर संख्येने येत आहेत, म्हणजे यांची सगळी व्यवस्था कोण करताय. हे सगळं रामचंद्रांच्या चरित्रामध्ये प्रत्येक गोष्ट कळत नाही. पण जेव्हा आपण स्तोत्र वाचतो त्या स्तोत्रामध्ये हनुमंताचं मोठेपण सांगण्यासाठी समर्थांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी सांगितलं की एकदा असं झालं,
खूप मोठे वानर होते आणि अंगदाच्या खाली, मला वाटतं युवराज अंगदाच्या हाताखाली भरपूर वानर होते. अंगद त्यांचा पुढारी होता. आणि अचानक एकदा असं झालं की ते अडकले आणि इतके अडकले की वर जाता येईना, खाली जाता येईना. त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आणि भुकेनी व्याकुळ झाले सगळे वानर. हे सगळी गोष्ट जेव्हा हनुमंतांपर्यंत अंगदानी पोहोचवली. बरं, अंगदानी सांगितलं, हनुमंत असं होतं आहे की आता आमचं हे जे सैन्य आहे ते उठूसुद्धा शकत नाही, उभं राहू शकत नाही. करायची इच्छा खूप असली तरी आम्हाला खाण्यापिण्याचा प्रश्न आला आहे. ह्या सगळ्या गोष्टी वनवासातल्या आपल्याला माहितीच नसतात. एकदा का वनवासाला काय फक्त रामच निघाले? सगळेजण त्यांच्यासोबतचे वनवासी आहेत. त्या वनवासामध्ये त्यांना जेव्हा अडचण आली तेव्हा ते जेव्हा म्हणाले, हनुमंताकडे आले. हनुमंत म्हणाले, काळजी करू नका. हनुमंत समाधीमध्ये बसले आणि त्यानंतर त्यांनी प्रचंड मोठं रूप घेतलं आणि प्रचंड मोठं रूप घेऊन वृक्षवेल पर्वतावरती एका गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वयंप्रभा नावाची एक तपस्विनी बसलेली होती. स्वयंप्रभा तिचं नाव आहे. हे सुद्धा उल्लेख आपल्याला आठवतो. स्वयंप्रभेजवळ त्यांच्या तपश्चर्येने ते गेले, त्या गुहेमध्ये गेले. ती स्वयंप्रभा जी तपस्विनी होती ती यांच्यावरती खुश झाली आणि तिने सगळ्यांनी यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यांनी जल दिलं, खाण्याला दिलं. हे सगळं करून यांच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या झाल्या. यासाठी त्यांनी समाधीमध्ये बसून आणि हे सगळे कष्ट करून वरती चढून त्या स्वयंप्रभेजवळ जाऊन त्यांना प्रार्थना केली, माते इतके सगळे लोक आता माझ्यासोबत आहेत, ते सगळे भुकेनी व्याकुळ आहेत. तर त्या बाईंनी त्यांची सेवा केली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी सांगत असताना समर्थांना काय वाटत असेल ते म्हणतात, असं तसं नाही म्हणत कपिनाथ कोणी त्यांना. जेव्हा ते कपींचे नाथ म्हणतात तेव्हा कितीतरी प्रसंगांमध्ये त्यांना स्वतःचं सगळं बाजूला ठेवून या वानरांसाठी स्वतःचे कष्ट करावे लागले. अगदी व्यवस्था त्यांची केली आणि 34 वानर जे होते म्हणे ते सगळे अगदी गलितगात्र झालेले सगळ्यांना पुनर्जीवित करण्याचं काम हनुमंतांनी केलं. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा आतमध्ये जो त्रास होता तो त्रास त्यांचा संपला. मग अशा प्रकाराने कपिनाथ सुद्धा म्हणत असताना पुन्हा समर्थांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. असे माझे कपिनाथ की जे रामांपर्यंत ज्या गोष्टी गेल्या नाही त्या सुद्धा तिकडच्या तिकडे त्यांनी सांभाळल्या. इथे एखादी गोष्ट आपण करतो तर त्याचा किती गवगवा करतो, हार तुरे घेतो. त्यांनी सांगितलं, हार तुऱ्यांपासून दूर असलेला माझा हनुमंत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, चंदन सुगंधी द्रव्यापासून दूर असलेला माझा हनुमंत. आणि तिसरं, वनितेपासून दूर असलेला माझा हनुमंत. स्वतः किती ब्रह्मचारी आणि स्वतःला काही नको. आणि ह्या वानरांसाठी त्यांनी एवढे कष्ट का घेतले? कारण हे वानर पुढे रामांना मदत करणार आहे. म्हणजे रामदूत म्हणून घेणं एवढं सोपं आहे का? रामांना जे गोष्टी कळत नाही आहेत याच्या कर्तव्याच्या, त्या सगळ्या त्या आपोआप करून टाकतात इकडच्या इकडे. हे सांगत असताना समर्थ गहिवरले. या शब्दांच्या मागे एवढा मोठा अर्थ समर्थांचा. इतके गहिवरले आणि अक्षरशःमुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे की असा माझा हनुमंत आहे. हनुमंत रामदूत, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपते. आणि ही गोष्ट रामदासी लोकांना माहिती असल्यामुळे ते रामदासी हे स्तोत्र जास्त वेळा म्हणतात दासमारुतीचं. बाकी 11 स्तोत्रांमध्ये पहिलं आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं आहे, 21. तर हे सगळं म्हणत असताना ह्यांना या सगळ्या गोष्टी समर्थांच्या आठवतात. कारण चाफळच्या गोष्टी आहेत या सगळ्या. एकदा असं झालं होतं, चाफळ कपिनाथ म्हणजे सगळ्यांचा नाथ आहे. एकदा चाफळमध्ये आली होती प्लेगची साथ आणि पटापट लोक मरायला लागले. सगळ्यांनी हनुमंताची प्रार्थना केली. समर्थांनी प्रार्थना केल्याबरोबर त्या हनुमंताच्या समोर जेव्हा सांगितला दास मारुती आहे, त्याच्या समोर जेव्हा सगळ्यांनी प्रार्थना केली तर लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी प्लेगची साथ गेली आणि सगळ्या हनुमंताच्या पूर्ण शरीरावर फोड होते. हे सगळं चाफळच्या लोकांनी पाहिलं आहे. हा मोहनबुवांनी सांगितलेला प्रसंग आहे. त्यांनी सांगितलं सगळ्यांना हनुमंताच्या शरीरावरती लाल लाल पुरळ दिसले. म्हणजे सगळं प्लेगची जी साथ आहे त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतली. म्हणून त्याला जाज्वल्य मारुतीसुद्धा म्हणतात, नवसाला पावणारा मारुती म्हणतात. अशी चाफळची तोच दासमारुती जो कपिनाथ आहे. अशा पद्धतीने हा कपिनाथ ठरवला. कपिनाथ असताना ही गोष्ट समर्थांना आठवत होती की आमच्या हनुमंताचे किती प्रयत्न आहेत वानरांना रामकार्यामध्ये लावण्यासाठी. नंतर आता तिसरा मुद्दा आहे विश्वंभरा म्हटलं आहे त्यांनी. विश्वंभरा, तसं विश्वंभरा कोण आहे? विश्वंभरा म्हणजे जो आपलं सर्जन करतो, पालन करतो तो विष्णू आहे. विश्वंभरा म्हणजे विष्णू. त्याचा तात्विक अर्थ असा आहे की विश्वं विभरती इति, सगळ्यांना भरपूर जेवण देणारा, सगळ्यांची सेवा करणारा असा जो विष्णू आहे तो कसा आहे? हा रामाचा परमभक्त आहे. हा रामाचा परमभक्त आहे. आणि राम कोण आहे? विष्णूचा अवतार आहे. आणि रामाचं कार्य रामांना कळायच्या आधीच पूर्ण करणार आहे. म्हणून तात्विक अर्थाने त्याला विश्वंभर म्हटलं आहे की रामांनी ती बातमी देण्यापेक्षा तो आधीच करून टाकतो. यासाठी एक छोटी गोष्ट असते नेहमीची की एक व्यक्ती म्हणतो की हा तुमचा शिष्य लाडका का बरं आहे? एका गुरुला विचारतो,
हा का बरं तुमचा लाडका आहे? आणि प्रत्येक वेळी मी सगळं काम तुमचं करतो, हा लाडका का बरं? बुद्धीचा विषय आहे, हा का बरं लाडका आहे? तर ते म्हणतात आपण याची परीक्षा बघू, मग तुम्हाला समजेल की मी हा लाडका का म्हणतो. मग त्यांनी सांगितलं गुरूंनी की जा म्हणे डोंगरावर जा आणि तिथे काय परिस्थिती आहे ती बघून या. मग ह्या दोघांना जेव्हा सांगितलं, पहिला गेला आणि त्या ठिकाणी जशी जशी परिस्थिती आहे तसं सांगितलं. हा जो दुसरा गेला, नुसती परिस्थितीने यानंतर काय बदल होणार होता, आधी काय होणार आहे, इथे किती लोक जाणार आहे, अशा 5-6 प्रकारच्या बातम्या काढून आणल्या खाली. आणि जेव्हा ते सांगितलं गुरूंना, तेव्हा गुरु म्हणाले, बघ मी तुला का महत्त्व देत नाही, तू जेवढं सांगितलं तेवढं करतो, हा न सांगितलेलंही काम करून येतो, म्हणून हा माझा लाडका आहे. आता लक्षात आलं की याची बुद्धिमत्ता काय आहे. असं जेव्हा गुरु शिष्य बोलतात तेव्हा त्याला समजलं ह्याचं काहीतरी विशेष आहे. तसं याचं आहे की रामांना सांगावं लागत नाही की हे तुम्ही करून टाका, हे तुम्ही करून, जे डोळ्यांनी दिसलं ते काम करतात आहे. म्हणून त्याला विश्वंभरा ही पदवी तात्विक रूपाने सुद्धा दिली आहे. कारण रामांपर्यंत ती गोष्ट, त्याच्याशिवाय का रामकार्य होणार आहे? इतकं मोठं रामांच्या मागे रावणाला मारण्याचं काम आहे, या बाकीच्या गोष्टी जर रामचंद्र बघत बसले तर त्यांना किती त्रास होईल. या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत न जाता सगळ्यांचं भरण पोषण करणारे आमचे हनुमंत त्यांच्यासोबत होते. हेच रामांनी पहिल्या भेटीत ओळखलं होतं की मला हा जो दूत आहे ना, तो दूत मला असा वाटतो की आपलं पूर्ण जीवन परिवर्तन करणार आहे प्रत्येकाचं, असा दूत मला भेटला, असा हा विश्वंभर आहे. कारण विष्णूंचा भक्त म्हणजे रामाचा भक्त असा तो विश्वंभर आहे. मग नंतर म्हटलंय त्यांनी दानवारी, तिसरं म्हटलंय जगतपते, जगाचा पिता. ते त्या रामायणामध्ये तेवढं केलं त्यांनी, पण अजूनपर्यंत तो आहे. हनुमंत अमर असल्यामुळे अजूनपर्यंत तो आहे, म्हणून तो जगाचा पती विश्वंभर त्या काळी की त्यांनी सगळ्या वानरांचं पोट भरलं. हे सगळं समर्थांना आठवतं आहे आणि समर्थांना आठवून हे 4 शब्द त्यांनी लिहिले, ज्याच्यावरती आपण मनन चिंतन करतोय आणि वेगळीच भूमिका हनुमंतांची आपल्याला कळते. नंतर त्यांनी म्हटलंय दानवारी. दानवारी म्हणजे काय? दानवांचा विनाश करणारा. दानवारीचा अर्थ आहे कामांतक, जे लोक वाईट आहेत त्यांचा विनाश करणारा हनुमंत आहे. त्या ठिकाणी कामांतका शोकहारी, जे वाईट असतील त्यांचा सगळ्यांचा विनाश करणार आहे आणि जे चांगले आहेत त्यांना रामापर्यंत पोहोचवून देणार आहे. त्याच्यामुळे दानवांचा अरी आहे, पण सुरांचा नाही. जे चांगले लोक आहेत त्यांचा तो विनाश. आता नंतर त्यांनी म्हटलं कामांतका. कामांतका म्हणजे ज्याचा कामावरती, आता इकडे ब्रह्मचारी म्हटल्यानंतर ब्रह्मचारी नैष्ठिक ब्रह्मचारी त्याचं असल्यानंतर कामांतका कसं म्हटलंय पुन्हा त्यांनी, तर कामांतका म्हणत असताना 2 प्रकार येतात. आता जेव्हा तो लंकेमध्ये गेला, लंकेमध्ये एकटाच गेलेला आहे. लंकेमध्ये जेव्हा गेला, रात्रीच्या वेळी सीता शोध करत असताना त्याला बायकांच्याच समूहामधून जावं लागायचं, कारण सीता कुठे आहे, सीतेला सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही आहे. सीता कशी असेल हा कल्पना करतोय तो, की सीता कशी असेल, त्या कल्पना करत असताना अनेक स्त्रिया त्याच्यासमोर आल्या. किती मोठी गोष्ट आहे ही, की ज्या अनेक स्त्रिया त्याच्यासमोर आल्या, पण ही माझी सीता असू शकत नाही, ही बुद्धी. आणि त्या राक्षसिणी, ज्या राक्षस वृत्तीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या कधीकधी सीतेसारख्या सुद्धा दिसायच्या. सीतेसारख्या जसं पुष्कदा फसवतात, हे मायावी लोक आहेत सगळे. मायावी लोक फसवतात, पण त्या कोणत्याही फसवणुकीत तो अडकला नाही. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सीतेचा शोध घेत होता, तर ते अजय बुवा म्हणाले की रात्रीच्या वेळी जेव्हा तो शोध घेत होता, या राक्षसींना वस्त्राचं भान नसतं. रात्री कशाही प्रकाराने ते झोपलेले असतात आणि एक नाही, हजारो असंख्य राक्षसी वृत्तीच्या स्त्रिया तिथे पडलेल्या असतात खाली. आणि हे सगळं बघून सुद्धा कणभरही त्याचं लक्ष विचलित झालं नाही. असा माझा हनुमंत कामांतक आहे. किती त्यांनी जे भीष्मांनी जशी प्रतिज्ञा केली तशी यांनी पण प्रतिज्ञा केली आहे ना. तो ब्रह्मचारी आहे, त्या ब्रह्मचारी असलेल्या गोष्टीला एक कणही त्यांनी इकडे तिकडे बघू दिलं नाही. इतक्या अनंत स्त्रिया त्याच्यासमोर अशा आक्षेपक अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बघितल्या. कोणत्याही स्त्रीकडे बघण्याचं कारण नाही. त्यातली माझी सीता कोणती आहे एवढं बघण्याची सुद्धा बुद्धी, म्हणजे सगळ्या स्त्रियांकडे बघणं आलं. सगळ्या स्त्रियांकडे बघत असताना त्या स्त्रियांकडे बघायचं नाही आणि जी माझी सीता आहे तिच्याकडे बघायचं, म्हणून त्याला कामांतका म्हटलेलं आहे. म्हणजे वैराग्य म्हटलं, आमच्याजवळ वैराग्य आहे, वैराग्य आहे, पण आम्हाला दातच नाही खायला आणि वैराग्य मला खायचं नाही असं म्हणणं वैराग्य नाही. माझ्याजवळ तारुण्य नाही आणि तरी म्हणायचं मला स्त्री आणि पुरुष नको आहे, तर ते म्हणतील त्याला वैराग्य म्हणणार नाही. जे तुझ्याजवळ नाही, जे तू करू शकत नाही, त्याला वैराग्य नाही. हा बलभीम आहे, बलदंड आहे. आणि सगळ्या गोष्टी असताना असंख्य स्त्रिया समोर असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्याच्या मनामध्ये कामाचा विचार उत्पन्न झाला नाही, कोणती वेगळी भावना त्याच्या मनात उत्पन्न झाली नाही. हे त्याच्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचंच पुढचं स्वरूप आहे कामांतका. म्हणजे जेव्हा शब्द समर्थ वापरतात तेव्हा बरोबर चढत्या क्रमाने वापरतात. नुसता ब्रह्मचारी म्हणून झाल्यानंतर त्यांनी म्हटलंय त्याला की तो आहे कामांतका.
बरं, हा पहिला भाग झाल्यानंतर असे वस्त्रांचं कोणत्याही प्रकारचे वस्त्र असून सुद्धा त्यांनी केलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो शिवाचं स्वरूप आहे ना, आपला हनुमंत म्हणजे शिवाचं रूप आहे. मग शिवाचं रूप आहे म्हणजे शिवानी सुद्धा कामाला मारून टाकलंय. काम जेव्हा त्याच्यासमोर आला तेव्हा बाणाने मारून टाकलंय, कामाचा त्यांनी हरण केलाय. ते सुद्धा रूप त्याचं कामांतकामध्ये समर्थांना आठवलं आहे. म्हणजे समर्थ शिवाची सुद्धा आठवण करतात आहे. जेव्हा हनुमंताचं वर्णन करतात आहे तेव्हा शिवाचं सुद्धा त्यांच्यासमोर चित्रण उभं राहत आहे. या सगळ्या गोष्टी या फक्त 4 शब्दांमध्ये आहे. म्हणजे पुन्हा हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपते, जगाचा पालनकर्ता तू आहे. नंतर दानवारी, कामांतका, दानवांचा नाश करणारा आहे. कामांतका आहे म्हणजे कामावरती विजय मिळवलेला आहे. याचं 2दा त्यांनी सांगितलं. रात्रीच्या वेळी ते फिरत होते तेव्हासुद्धा, आणि रात्रीच्या वेळी जसंही तामस गोष्टी जास्त घडतात, तमाचा प्रभाव जास्त असतो, त्यावेळीसुद्धा न घाबरलेला आमचा हनुमंत आहे. नंतर शोकहारी, दयानिधे, आणि असा हा जो कामाचा विनाश त्याचा झाला. शुभ आणि अशुभ असं कोणतंही त्याच्या इंद्रियांना जाणवत नाही. शुभ आणि अशुभ मला कामामध्ये जेव्हा असतो तेव्हा त्यांच्या इंद्रियांना जाणवत नाही. कारण ते काय म्हणतात आहे की मन हेच इंद्रियांना सांगत असतं. याच्यावरती आपलं एक मागे निरूपण झालं आहे की मनामध्ये, डोळ्यांनी जे बघितलं डोळ्याला दोष नाही, कानाने ऐकलं कानाला दोष नाही, मनाने जो विचार केला तो डोळे बघतात. त्यामुळे त्याचा मनावर नियंत्रण असल्यामुळे तो जितेंद्रिय आहे. असा शुभ किंवा अशुभ याचा मनोहेतु सर्वेमिंद्रियाणाम प्रवर्तते शुभाशुभ स्वस्तस्तु तच्चमे सुव्यवस्थितम. म्हणजे शुभ किंवा अशुभ हे काहीही त्याच्यासमोर आलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. असा हा माझा असा हा माझा पुरातन असा हनुमंत माझ्यासमोर उभा आहे. हे दासमारुतीचं वर्णन आपल्याला समोर हे करतात आहे, समर्थ करतात आहे. अत्यंत सुव्यवस्थित आणि नियंत्रित असलेलं जीवन माझ्या हनुमंताचं आहे. हे या शब्दांवरून आपल्याला कळत नाही. जेव्हा आपल्याला ते समजावून सांगतात हे रामदासी परंपरेतले लोक, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा फोड आपल्यासमोर होते. आता दानवारी झालं. नंतर त्यांनी म्हटलं की दानवारी नुसतं दानवांना मारत असताना माहिती आहे कितीतरी गोष्टी अशा घडल्या की तो तिथे गेला आणि हजारो राक्षसांचा त्यांनी नाश केला. हजारो राक्षसांचा त्यांनी आधीच नाश केला आहे की जे त्यांच्यासमोर युद्धात येतात त्याच्या आधीच त्यांचा नाश झालेला आहे. असं कोणी केलं? हे हनुमंतांनी आधीच केलं आहे. म्हणजे त्या लोकांना नाश त्यांनी केला न सांगता, इकडची गोष्ट तिकडे न सांगता, रामांनी काय सांगितलं ते न करता. मग या सगळ्या गोष्टी बघत असताना या सगळ्या त्यांनी गोष्टी स्वतःच्या मनाने करून टाकल्या. आता नंतर म्हटलं आहे त्यांनी की वज्रदेही शोकहारी भीमरूपा प्रभंजना परात्पर स्वयंज्योती रामरूपा गुणातीता. आता त्यांनी म्हटलं सीता शोक विनाशन चंद्रा जय बलभीमा महारुद्रा. आता सीतेचा शोक हरण करणारा, आता सीतेचा शोक हरण करणारा, आपल्याला जे दुःख असतात ते दुःख जर आपण एखाद्या वेळेस हनुमंताला किंवा आपल्या मारुतीच्या स्वरूपाला सांगितले तर ते दुःख हरण करतो हे समजू शकतो. सीतेचं काय झालं? 10 वर्ष झाले वनवासात आहे. अशोक वृक्षाखाली 10 वर्ष झाली सीता बसली आहे. आणि 10 वर्ष बसल्यानंतर ती इतकी कंटाळून गेली आणि तिला कुणीही सांगायला नव्हतं की राम येणार आहे. ही मनाची शक्ती किती दिवस टिकेल? मनाची शक्ती की माझे राम मला घ्यायला येतील, आणि तिला 12 वर्षाचं सांगितलं होतं, 12 वर्षापर्यंत वाट बघीन, 12 वर्षानंतर तुला जाळून टाकीन असं रावणाने सांगितलं होतं. म्हणजे इतकी कंटाळून गेली, इतकी कंटाळली की आता या क्षणी मी माझा देह त्याग करते असं तिने ठरवलं. जसा आपला जीव एखाद्या वेळेस आपण कंटाळून जातो आणि म्हणतो आता माझ्या जीवनात काही अर्थ नाही, अशी अवस्था सीतेची झाली आहे. सीता म्हणते या क्षणी जर मला जगायचंच नाही. ती त्रिजटा बिचारी मधून मधून येते आणि तिला समजावते, ही एक रामाची कृपा म्हणावी. अन्यथा जीव पूर्ण कंटाळून गेला एवढी सत्वबुद्धी असून सुद्धा 12 वर्ष म्हणजे शेवटचे 2 वर्ष राहिलेत, त्या 2 वर्षाच्या परिस्थितीमध्ये सीता इतकी कंटाळली आहे आणि जीवाचं बरं वाईट करण्याच्या परिस्थितीत असताना त्या ठिकाणी पटकन आपले हनुमंतराय झाडावर उभे राहिले आणि रामचरित्र गायन करू लागले. रामचरित्राचं गायन आणि लंकेमध्ये कोण करतंय ह्या एका गोष्टींनी सीतेला बरं वाटलं की रामचरित्राचं गायन. पण पुन्हा लागलीच ती म्हणते रामचरित्राचं गायन करणारा हा दिसतोय, पण हे मायावी लंका आहे. या मायावी लंकेमध्ये काही सांगता येत नाही, कोणी रामचरित्राचं गायन करेल आणि मला फसवेल, इतकी ती घाबरली आहे. मग ते झाल्यानंतर हनुमंत पुन्हा खाली उतरतात आणि खाली उतरल्यानंतर तिच्या हातामध्ये हनुमंतांनी रामरायांची मुद्रिका देतात. आणि रामरायांची मुद्रिका जेव्हा पाहिलं तेव्हा बाकी सीता पूर्ण शांत होते. प्रत्यक्षामध्ये अजून रामचंद्र भेटलेले नाही. मग ही जी जीवाला शांती मिळते ती शांती कुणामुळे मिळाली? फक्त आणि फक्त हनुमंतामुळे मिळाली. थोडीशी त्रिजटा कारणीभूत आहे,
कारण त्रिजटेचं सुद्धा एक वेगळं चरित्र आहे. त्या चरित्रावर एखाद दिवशी चर्चा केल्यानंतर कळे की त्रिजटाने कसं सांभाळलं तिला. नंतर हे जे हनुमंताची मूर्ती जेव्हा मुद्रिका बघितली तेव्हा बाकी सीतेला पूर्ण खात्री पटली की आता माझे रामचंद्र माझ्याकडे येणार. म्हणून हे जे शोकहारी म्हटलंय ते शोकहारी सीतेसाठी आहे. मग सीता जशी गलित गात्र झाली, कंटाळून गेली, त्यावेळी जर हनुमंत तिला वाचवू शकतात, तशा प्रकारचं चरित्र जर आपल्या मनामध्ये आलं तर आपल्याही मनातल्या सगळ्या शंका हनुमंत आपल्याला घालवून देतात, असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. सीतेचा शोक हरण करणारे असे समर्थ आहेत. प्राण धारण करून राहावे म्हणतात देवी तू घाबरू नको, प्राण सोडायचं म्हणते ना तू, पण सोडू नको ग. आता अगदी माते मी तुला सांगतो, अगदी लवकरच कशाला मी आलोय ना याचा अर्थच रामचंद्र आले असं समज. फक्त त्या किनाऱ्यावर मला जायचं आहे आणि त्या किनाऱ्यावर गेल्याबरोबर रामचंद्रांना निरोप देतो आणि ताबडतोब उडून आम्ही तुमच्याकडे येतो. धारण करून ठेव, देह धारण करून ठेव, कोणत्याही क्षणी राम आपल्याला भेटायला येऊ शकतात, हे मी तुला सांगण्याचं काम करतो. हे सांगितल्यावर सीतेला काय वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकतो. नंतर दयानिधी दया करतोय प्रत्येक जीवावर, जसा दया मनात असल्यामुळेच त्यांनी सीतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असा. आणि तो महारुद्र आहे. महारुद्र कसा आहे? रुद्र नाही साधा, रुद्र नाही महारुद्र. त्यातला जे उग्र रूप आहे त्याचं ते उग्र रूप जे रामकार्यासाठी शंकरांनी घेतलं आहे असं उग्र रूप त्यांनी धारण केलं आहे. म्हणून त्याला उग्र हनुमान सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये म्हणतात. वाल्मिकी आणि व्यास त्यांना म्हणतात ते उग्र रूप आणि वायुप्रधान रूप त्यांनी धारण केलं आहे. ते धारण केल्यामुळे ते कुठेही उडू शकतात. उडून जाऊन त्यांनी लंका पार केली आहे आणि सीतेपर्यंत पोचले आहे. असे हे अष्टमूर्तीमधले उग्ररूप धारण करणारे हनुमंत आहेत असं या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. शिवपुराणामध्ये येणारा संदर्भ असं समर्थ सापडतात की मूळमूर्ती गेलं का कुळमूर्ती ना. शिवपुराणात येणारा हा जो संदर्भ आहे तो मूळमूर्ती म्हणजे पुरातन, ज्याचा जन्म कुणी बघितला नाही. याचा जन्म कुणी बघितला? आपल्याला वाटतंय ही जी ब्रह्माचा जन्म आहे, ब्रह्माची उत्पत्ती जेव्हा केली कोणी? विष्णूंनी किंवा परब्रह्मांनी जेव्हा ब्रह्माची उत्पत्ती केली त्याच्याही आधी जे विष्णू रूप आहे ते म्हणजे पुरातन असं रूप म्हणजे आमच्या हनुमंताचं आहे. इतकं हनुमंताचं रूप पुरातन असताना सर्वसाधारण रूप आपल्यासाठी घेतलंय उग्र स्वरूपातलं. कुणासाठी? रामकार्यासाठी. म्हणून परमात्म्याचा श्वास, परमात्मा म्हणजे राम, आणि त्या आपण जो घेतो तो श्वास, असं वायुरूपामध्ये हनुमंताचं प्रागट्य रामायणामध्ये याकरता झालं आहे. म्हणून मुख्य प्राण रामाचा असं म्हटलं आहे हनुमंताला, मुख्य प्राण रामाचा. वज्रदेही शोकहारी भीमरूपा प्रभंजना, पंचभूत मूळ माया तूची करता सकळही. असं सगळं करणारा जो हनुमंत आहे तो शोकहारी विराट आहे. एकदा काय झालं? विराट कसं म्हटलं आहे? भीम स्वतःला समजतोय की मी सगळ्यात बलभीम आहे. मग ते भीमाची गोष्ट सुद्धा त्याला विराट रूपामध्ये सांगतात. तो म्हणतो की भीम म्हणतो मी सगळ्यात बलवान आहे असं वाटतंय. आणि हा म्हातारा आहे समोर झालेला, कारण की तो पुढचा अवतार आहे. तर तो म्हातारा जेव्हा दिसतो समोर झालेला हनुमंत, तो म्हणतो मी खूप बलवान आहे. तो म्हणतो असं आहे का? मग जेव्हा तो शेपटी त्याची हालत सुद्धा नाही त्यांनी, तेव्हा तो म्हणतो अर्जुन विचारतो देवा तुम्ही कोण आहात? मला समजत नाही आहे तुम्ही कोण आहे. तो म्हणतो मी हनुमान आहे आणि माझ्याबद्दल तू कल्पना करू शकणार नाही एवढं सांगतो. जसं विश्वरूपाबद्दल सांगितलं अर्जुनाला कृष्णाने की तू माझ्याबद्दल कल्पना करू शकत नाही, तरी तो म्हणतो मला बघायचं आहे. असं म्हटल्यावरती हनुमंतांनी आपलं विशाल रूप धारण केलं. इतकं विशाल केलं अर्जुन खालून बघतच राहिला वर बघतोय. नाही थांबा, आता नका त्याच्यापेक्षा मोठं होऊ, याच्यापेक्षा मोठं मी बघू शकत नाही. मग तेव्हा हनुमंत त्याला सांगतात अरे हे जे रूप तुला दिसतंय हे 1/4 रूप माझं आहे, याच्यापेक्षा कितीतरी मोठा मी आहे, मग तू बघू शकशील का? मग हे जेव्हा त्याला समजावून सांगितलं याचा अर्थ इतका मोठा बलभीम इतका प्रचंड आहे, त्याचा आदी नाही त्याचा अंत नाही. बाकीच्यांचं तरी अवतार कार्य संपलेलं आहे पण हनुमंतांचं कार्य अजून संपलेलं नाही, ते चिरंजीव आहेत. हे सगळं रूप आपल्याला या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे आणि समर्थ अतिशय गदगद झालेले आहेत. विराट भीमाचा हट्ट सहन होणार नाही सांगितलं. आणि पंचमहाभौतिक देह जो आहे, पंचमहाभूतिक बनलेला जो देह आहे त्या सगळ्यांचा निर्माता हनुमंत आहे. म्हणजे नुसता वायुरूपाने प्रगट होतो पण प्रत्यक्षात प्रागट्य जे आहे त्याचं ते पूर्वीपासून होता आहे आणि राहणार आहे. म्हणजे चतुश्लोकी भागवतामध्ये परब्रह्माचं जे वर्णन आहे तेच वर्णन हनुमंताला लागू आहे, कारण हनुमंत शिवस्वरूप आहेत.
आणि शिवस्वरूपाचं वर्णन या ठिकाणी समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून या 3 कडव्यांमध्ये पुन्हा बघा कसं म्हणतात, हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपते, दानवारी, कामांतका, शोकहारी, दयानिधे, महारुद्रा, मुख्य प्राणा, कुळमूर्ती, पुरातना, वज्रदेही, शोकहारी, भीमरूपा, प्रभंजना, पंचभूत मूळ माया, तूची करता सकळही. सगळं सगळं काही करणारा तू आहे, असं शांतपणे जेव्हा समर्थ बसले आहेत त्यावेळी त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टी आल्या. नंतर त्यांनी म्हटलंय की स्थितीरूपे तूच विष्णू, तूच शंकर आणि तूच राम, सगळं काही तू आहे, असा हा जो बलवंत भीम आहे तो माझ्यासाठी प्रगट व्हावा अशी माझी इच्छा आहे. सांगता वर्णिता ये ना, ते म्हणतात आहे सांगता वर्णिता ये ना, वेदशास्त्रा पडे ठक. नंतर शेषतो सिणला भारी, नेती नेती पराशुती. आता ह्याच्याबद्दल जर वर्णन करायचं असेल तर मला कोणत्या शब्दात सांगावं लागेल समर्थ म्हणतात. मला सांगायचं तर आहे कारण मी त्याचा अनुभव आज घेतला आहे. आज अनुभव भगवंताचा मी असा घेतला आहे की रामांना घेऊन जाणारा, द्रोणागिरी पर्वत नेणारा, लंकेवरती उड्डाण करणारा समुद्रावरून असा हनुमंत माझ्या डोळ्यात आहे. त्याच्याबद्दल तो हे नाही, तो ते नाही असं सांगावं लागतं आहे मला. तो काय आहे ते मला सांगता येत नाही. शेषतो सिणला भारी, शेषतो सिणला भारी म्हणजे सहस्त्र मुख असलेला जो शेषनाग आहे त्यांनी जरी वर्णन करायचं ठरवलं तरी तो सुद्धा आमच्या हनुमंताचं वर्णन करू शकणार नाही असं समर्थ या ठिकाणी सांगतात आहे. शेषतो धन्य अवतार कैसा, भक्ता लागी परोपरी. असा हा जो धन्य अवतार आहे तो रामकार्य उतावेळा, भक्त रक्षक सारथी. हा जो आहे रामकार्य करणारा उतावीळ असा भक्त रक्षक असा सारथी आहे. असा जो सारथी आहे तो स्थितीरूपानी उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी सांभाळणारा असा माझा हनुमंत आहे असं या ठिकाणी समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. वैष्णव रूप, त्याचं प्रजापालक रूप, हे सगळी रूपं त्यांना या ठिकाणी समर्थांना अपेक्षित आहे. या स्तोत्रामध्ये म्हणून रामदासी परंपरेमध्ये जास्त वेळा म्हटल्या जाणारं हे स्तोत्र आहे, त्याचे सगळे गुण आपल्याकडे आकर्षित करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. उपनिषदामध्ये जसं म्हटलं आहे, ओम असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, म्हणजे हा ज्योतिष स्वरूप आहे, अमरत्वाकडे नेणारा आहे. जो मरणारा आहे त्याचा जर हात त्यांनी धरला तर तो जसा अमर आहे तसाच अमर त्या भक्ताला आणि त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सगळ्यांना करणारा जो असा आहे हा वैष्णव रूप आहे. त्याला त्यांनी म्हटलं आहे पशुपते, पशुपती रूप. आणि तसंही शंकराचं पशुपती रूप आहे. त्या पशुपती रूपाला धारण करणारा रामासाठी जो हनुमंत आहे तो अशा प्रकारचा परात्परा, सगळ्यांच्या पलीकडे, त्या शब्दांमध्ये माझं वर्णन करणार येणार नाही असा स्वयंज्योती. आपण स्वयंज्योतीचं वर्णन करू शकू का? ह्याच्यापासून हे उत्पन्न झालं, ह्याच्यापासून हे उत्पन्न झालं, उत्पन्न झालेली वस्तू दिसते, पदार्थ दिसतो, पण ज्यापासून हा पदार्थ तयार झाला तो पदार्थ काय, ती मूळ शक्ती काय, त्या मूळ शक्तीचं वर्णन समर्थ म्हणतात मी कसं करू. असा हा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असा तिन्ही भाग असणारा शांत असा असून सुद्धा स्वतः वानर रूपामध्ये आहे. नावरूपांच्या पलीकडे आहे. नाम, रूप आणि गुण केव्हा येतं? आता हे नाम, रूप आणि गुण हे प्रकृतीचे गुण आहेत. म्हणजे नाव आपलं, आपलं रूप आणि आपलं गुण जे असतात ते सत्व, रज, तम या प्रकृतीपासून निर्माण झाले. थोडक्यात त्यांनी चतुश्लोकी भागवतच सांगितलं आहे. या 3 प्रकृतींपासून बनलेला, नाम असलेला, रूप असलेला हा जो जीव आहे, ह्या जीवांना उत्पन्न करणारा तो आहे. ज्याच्यापासून हे सगळं तयार झालं असा तो बिंदू तो आहे. मग तो नामरूपापडेकडे आहे, तो मूळ उत्पादक आहे. त्यापासून विभिन्न पदार्थ तयार होतात. त्यापासून, त्या रूपापासून सगळे विभिन्न म्हणून त्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. सांगता वणिता येना, वेदशास्त्रा पडे ठक. वेदशास्त्र सुद्धा काय सांगतात? वेदशास्त्र जेव्हा सांगतात तेव्हा प्रकृतीबद्दल बोलतात. प्रकृतीच्या परे जर एखादी गोष्ट जायची असतील तर वेदसुद्धा म्हणतात ह्या गोष्टी सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही आणि तेच माझे शब्द अधुरे राहिलेले आहेत. म्हणतात कशामुळे? हनुमंतासाठी. वर्णन करता येणं शक्य नाही. वेदांपलीकडे असलेले जे हनुमान आहेत ते नेती नेती म्हणजे जे नाही त्यासाठी ते शक्य आहे. त्याच्यामुळे मी त्याबद्दल आता या शब्दात तुम्ही सगळं समजून घ्या म्हणतात. नंतर धन्य अवतार कैसा, भक्ता लागी परोपरी, रामकार्य उतावेळा, भक्त रक्षक सारथी. आता बघा, वानर रूप घेतलंय, वानर रूप घेऊन सुद्धा अद्भुत कार्य त्यांनी केलंय. मग त्याला धन्य म्हणून म्हणतात आहे का? की वानर रूप घेऊन त्यांनी कार्य केलंय म्हणून धन्य? तर ते म्हणतात सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो. म्हणजे माझं कर्तृत्व नसून तो काय म्हणतोय, माझं कर्तृत्व. धन्यता काय आहे? सगळ्यात मोठ्या धन्य तो
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं म्हणत असताना धन्यता कशात आहे? मला जे काही सगळं मिळालं त्या सगळ्या मिळण्यात आहे की हे मिळण्यामागे कोणती तरी शक्ती आहे हे जाणणारा तो आहे म्हणून तो धन्य आहे. म्हणून ती जे नेहमी म्हणतात ना की सदाचार हा थोर सांडून येतो, जगी रोची तो मानवी धन्य होतो. जगामध्ये तोच धन्य होतो की जो मिळालेलं सगळं कार्य जे केलेलं आहे ते सगळं रामचरणी अर्पण करतो म्हणून तो धन्य आहे. आता बघा, माझं कर्तृत्व नाही, सगळं करणारा राम आहे. म्हणजे स्वतः श्रुती स्मृतींच्या पुढे गेलेला तो म्हणतो हे सगळं करतंय. हा राम अवतारामधला राम म्हणजे माझा विष्णू करतोय म्हणतात तेव्हा. आता बघा, एकदा अशी वाटणी झाली होती. याच्यासाठी सांगत असताना तो धर्म तत्पर कसा आहे. अयोध्येमध्ये सगळं रामायण घडल्यानंतर, रावणाचा वध झाल्यानंतर जेव्हा एकदा हे वापस आले तर सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली. ही गंमत सांगतात बरं. त्या वेळ झाली वाटतं. ती कामांची वाटणी झाली तर सगळ्यांनी आपापली कामं घेतली. तर ह्याला कामच उरलं नाही. तर त्यांनी स्वतःच सांगितलं रामांना, रामा मला एक काम द्या की तुम्हाला जर जांबाई आली, किती कर्तव्यदक्ष आहे तो, तुम्हाला जर जांबाई आली तर मी चुटकी वाजवीन, असं काम मला द्या म्हणाले. तर राम म्हणाले ठीक आहे, कर तू काम. तो सारखा त्यांच्या मागे अगदी चिकटून होता त्यांना, रामचंद्रांना, की काही झालं केव्हा त्यांना जांबाई येईल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी तर त्याच्याजवळ बसायचं ठरवलं. एक दिवस सीतामाई म्हणाल्या, आता आम्हाला एकांतात राहायचं आहे, तुम्ही थोड्या वेळ आम्हाला एकटंच सोडा. एकटंच सोडा म्हटल्याबरोबर तो म्हणाला ठीक आहे माई, तुझं काम करतो आणि बाहेर जातो. बाहेर जो गेला तो समाधी लागली आणि निघून गेला. इकडे काय गंमत झाली, रामांना जांबाई आली आणि रामांना जेव्हा जांबाई आली तेव्हा त्यांनी जी जांबाईसाठी जो केला तो वरच राहिला, तो खाली यायला तयारच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सीतामाई घाबरल्या, सगळे लोक घाबरले. वैद्यांना बोलवा, रामचंद्र जो झालाय तो बंद होत नाही आहे. तर त्यांनी म्हटलं, मग वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना जेव्हा विचारलं असं असं झालंय, त्यांचं तोंड बंद होत नाही आहे, रामचंद्रांचं मुख बंद होत नाही. वसिष्ठ हसले आणि म्हणाले, चला कृष्ण तुम्ही शोधा, हनुमंताला शोधा. आणि मग हनुमंताला जेव्हा शोधलं ते समाधीत बसले होते. समाधीतून त्यांना बसलेलं ओढून आणलं आणि रामांनी बोलवलं. आणि जेव्हा त्यांनी चुटकी वाजवली तेव्हा त्यांचं ते मुख आहे ते बंद झालं. म्हणजे त्यांचं अस्तित्व त्यांच्या जीवनामध्ये इतकं आहे हे सांगण्यात कर्तव्यदक्ष असं आहे. इतका जवळचा मारुती राया आपला, तो आपल्यासाठी कसा धावून येणार नाही बरं. आणि ही जी मनाची व्याकुळता आहे समर्थांची, ती प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला जाणवली पाहिजे. आणि ती जर जाणवली तर त्याप्रमाणे मारुतया याच्या पुढच्या श्लोकांमध्ये त्याचं वर्णन करते की तो प्रत्येक शब्दामध्ये कसा बसलेला आहे समर्थांच्या, ते सांगत असताना आपल्यालासुद्धा त्याची कृपा होईल. असं बोलून मी या ठिकाणी आजचं निरूपणातल्या 5 कडवी आपली झालेली आहे त्यावरती थांबते. आणि आवाहनम न जानामि तवार्चन, आवाहनम न जानामि तवार्चन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, खूप छान आणि सुंदर असं विवेचन आज आपण मारुती रायाच्या 5व्या अनुष्टुप छंदातील स्तोत्रावर केलेला आहे. खूपच अवर्णनीय असं वर्णन. हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबली, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपती. खूपच छान आणि सुंदर रामदूता म्हटलेले आहे. तो बुद्धिमत्ता वरिष्ठ असा आहे. राम स्वतः हनुमंताच्या प्रेमात पडले, असा हा दूत व्हावा असे माझे भाग्य आहे असे ते म्हणतात. रामदूता हा शब्द रामांनी हनुमंतासाठी वापरला आहे. आणि हनुमंत केवळ आणि केवळ त्यांचा दास होता. आणि या दासाच्या दृष्टीनं हे फार महत्वाचं होतं. जे काही काम सांगतील ते काम त्यांनी ते करायचंय, त्वरेनं करायचंय असं म्हणता म्हणता शेवटचा क्षण तुम्ही जो सांगितला तो फार महत्वाचा आहे. जांभईचं खूपच उत्कृष्ट असं वर्णन, जांभईचं प्रकरण आपण सांगितलं. आणि शेवटच्या क्षणी हनुमंताच्या शिवाय ती जांभई मिटेना, त्यावेळेस हनुमंत बोलावते झाले. आणि हनुमंत समाधीस्थ असताना त्यांना कसं तरी आणलं गेलं. आणि 5व्या कडव्याच्या अखेरीस आपण ही गोष्ट आम्हाला सांगितली. खूप छान आणि सुंदर असं वाटलं. मनापासूनचे धन्यवाद. असं निरूपण आपलं मारुती रायावरील यापुढेही होत राहो हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी सत्प्रार्थना व्यक्त करतो.
आणि यत्र योगेश्वरसाठी शिलाताई जागीरदार यांच्याकडे वळतो, त्यांना यत्र योगेश्वरसाठी पाचारण करतो. जय श्रीकृष्ण ताई, जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर घ्यावं अशी विनंती आहे. जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिमतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिमतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिमतिर्मम. जय श्रीकृष्ण. आजचं गीत रामकृष्ण औसेकर सरांकडे आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी गीत घ्यावं. जय श्रीकृष्ण. नाव मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे. अवघा मुहूर्त शकून शकून, अवघा मुहूर्त शकून शकून, हृदयी मारुतीचे ध्यान, हृदयी मारुतीचे ध्यान. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे. जिकडे तिकडे जाती भक्त, जिकडे तिकडे जाती भक्त, पाठीराय हनुमंत, पाठीराय हनुमंत, हनुमंत. नाव मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे घ्यावे.